नमस्कार मित्रमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत हातात घेतात अगदी मऊ लागणारी त्याचबरोबर जाळीदार अशी ज्वारीच्या पिठाची आंबोळी. आणि त्याबरोबर खाण्यासाठी आपण एक छानशी चटणी बनवणार आहोत, ती म्हणजे टोमॅटोची. अगदी मस्त बनते. तर चला पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर इथे 1 वाटी घेतले मी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी घ्यायचे रवा आणि अर्धी वाटी घ्यायचे दही. अगदी प्रमाण अगदी अचूक आहे, त्याच्याने अगदी आपली आंबोळी छान अशी बनणार आहे. मिक्सरचं भांडं घ्यायचे, त्याच्यामध्ये अगोदर घालूया आपण ज्वारीचं पीठ घालायचे, त्याचबरोबर घालायचे आपण दही घालायचे आणि दही घातलं की नंतर आपण घालणार आहोत रवा. आता हे सगळं आपण घातल्यानंतर त्याला एकजीव होण्यासाठी, कारण का ह्याच्यामध्ये घातल्यामुळे काय होतं, ते अगदी एकजीव मिश्रण होईल, म्हणजे पीठ एकजीव होईल. थोडंसं पाणी घालायचे, अगोदर जास्त घालायचं नाही. मी मात्र 1 वाटी, मला एवढं वाटी पाणी लागले. छान असं आपलं वाटलं गेलंय, ते एका भांड्यामध्ये आपण त्याला काढून घ्यायचे. आणि कन्सिस्टन्सी तुम्हाला दिसतच असेल, याच्यामध्ये आणखीन पाण्याची गरज लागणारच नाही. आता हे सगळं झालं ना की मिक्सरमध्ये जरासं मी पाणी घालून ते सुद्धा काढलंय. आता पळीच्या साह्याने त्याला आपण काय करायचं, व्यवस्थितरित्या अगदी चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कारण आता आपण पुन्हा जरासं पाणी टाकलंय आणि नंतर आपण सगळं मिक्स केल्यानंतर ह्याला मात्र फक्त 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं, जास्तीत जास्त 5 मिनिटं ठेवलं तरी हरकत नाही. ते ह्याला आपण बाजूला काढून ठेवून द्यायचे. आता हे आपले मिश्रण रेडी झालेलं आहे. तर आता आपण पुढे करणार आहोत चटणीची तयारी. चटणी बनवण्यासाठी इथे मी पॅन घेतलाय, त्याच्यामध्ये तेल घालायचे. तेल 2 चमचे घालायचे, चांगलं गरम व्हायला द्यायचे. तेल गरम झालं की लसणाच्या पाकळ्या घालायचे, त्याच्याबरोबर घालायचे हिरवी मिरची. जर तुम्हाला चटणी तिखट हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरचीची क्वांटिटी वाढवू शकता. कढीपत्ता घालायचे आणि त्यानंतर आपण थोडंसं परतून घ्यायचं. जरासं थोडेसे लालसर होऊ द्या. आपली जी लसणाच्या पाकळ्या जास्त व्हायची काही गरज नाही, फक्त तेलामध्ये केल्यामुळे काय होतं, चटणी जास्त दिवस टिकते. नंतर इथे घालायचे 4 मोठे टोमॅटो घातले, कारण टोमॅटोची चटणी, आणि त्याच्याबरोबर घालायची थोडीशी कोथिंबीर. 2 मिनिटं हलवून ना त्याला आपण आता ते टोमॅटो चांगले शिजावे म्हणून आपण त्याला झाकण लावून ठेवून द्यायचे, म्हणजे चांगले अगदी ते मऊसूत होते. आता 2 मिनिटांनंतर किंवा 5 मिनिटांनंतर टोमॅटो पाहायचे आपले झालेत की नाही. पहा, आपले टोमॅटो अगदी छान असं अगदी शिजले गेलेत, म्हणजे गळलेत. तर ह्याला थंड करायचे. आणि इथे ना मी अगोदरच शेंगदाणे भाजून घेतले होते. 1 वाटी घ्या किंवा अर्धी वाटी घ्या, तुम्हाला जितके चटणी जास्त करायचे तितकं करायचं आणि याला आपण वाटून घ्यायचं. मात्र हे भाजून घ्यायचे शेंगदाणे. मिक्सरचं भांडं घ्यायचे आणि हे जे टोमॅटोचे मिश्रण आहे ते आपण थंड करून घेतले, ते सुद्धा आपण त्याच्यात वाटून घ्यायचं. अगदी छान अशी पेस्ट करून घ्यायची. चटणी वाटली गेली की नंतर आपण काय करायचं, त्याच्यामध्ये घालायचे आपण त्याच्या शेंगदाण्याचा कूट होता तो घालायचे. तो घातला की नंतर चवीपुरतं मीठ घालायचे. आता हे मीठ घातल्यानंतर पुन्हा याला वाटून घ्यायचंय. पुन्हा आपण हे वाटल्यानंतर मस्त अशी आपली चटणी रेडी झाली. आता एक असं झालंय की मी लाल तिखट ना अगोदर घालायला विसरले होते, म्हणून मी आता घालते काश्मीरी लाल तिखट आणि दुसरं लाल तिखट. तुम्ही काय करा, अगोदरच लाल तिखट घाला आणि त्यानंतर आपण फोडणी द्यायची. फोडणी पात्रामध्ये तेल गरम करायला ठेवलं तर राई, सुक्या मिरच्या घालायच्या, कढीपत्ता घालायचे, गॅस बंद करायची आणि नंतर घालायचं हिंग. हिंग कधीही अगदी गॅस चालू ठेवताना घालू नका, नाही तर चवही बिघडते आणि तो हिंगही करपतो. आता हिंग घातल्यानंतर ही फोडणी मी त्याच ठिकाणी म्हणजे चटणीचा भांड पकडून त्याच्यामध्ये घातलेलं आहे. पहा, आता आपली मस्त चटाकेदार ही चटणी रेडी झाली. ही चटणी 10 दिवस जरी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तरीही काही होत नाही. चपाती, भाकरी, आंबोळी किंवा तुम्ही पराठे कशाबरोबरही खा, छान लागते, अगदी मस्त. चटणी रेडी झाली. तर आपण आता आंबोळीच्या पिठाकडे वळूया. पीठ पहा, अगदी 5 मिनिटं झाली होती. 5 मिनिटंही पुरेसे असतात. तवा सुद्धा अगदी छानसा गरम करायला ठेवलेलाच आहे, अगदी मंद. या ठिकाणी जरासा पळीने हलवल्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचे चवीपुरतं मीठ घालायचे आणि इथे मी घातलंय सोडा. सोडा म्हणाल ना तर अर्ध्या चमचापेक्षा थोडासा, जास्तीची गरज नाहीये. नाही घातला तरी सुद्धा चालेल, पण ह्याच्याने काय होईल, जाळी जरा छान पडते. ह्याला जरा अगदी चांगलं मिक्स करायचंय आणि तवा आपला चांगला तापलेलाच आहे. तर तवा तापल्यानंतर काय करायचं, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. मी ब्रशनेला अगदी तेल फिरवून घेतलंय आणि पटकन आपण हे मिश्रण घालायचे. पळीने मात्र हलवून घालायचे आणि गॅस मात्र आता मीडियम करायची. आणि 2-3 मिनिटांनी पहा, अगदी मस्त अशी आंबोळी छान अशी रेडी झालेली आहे. रंगही सुरेख आलेला आहे आणि अगदी झाली सुद्धा अगदी जाळीदार. आता अशाच प्रकारे बाकीच्या सगळ्या मी अगदी आंबोळ्या करून घेणार आहे.
मात्र आंबोळी काढताना कधी एखादी तुमच्याकडे चाळण असेल, जी आपण ती पुरणपोळी करतो त्या प्रकारची चाळण असेल किंवा कोणतीही चाळण असेल, तर त्याच्यावरती कधी आंबोळी ठेवायची. त्यामुळे काय होतं, ती चिकट होत नाही. त्याची जी गरम हवा असते म्हणजे त्याचा स्टीम असतो तो निघून जातो. आता आंबोळ्या सगळ्या आपल्या रेडी झालेल्या आहे, तर पटकन आपण ताटात वाढूया. पहा, कधी तुम्हाला काही खावंसं वाटत नसेल तर अशा आपल्याला अगदी सिंपल रेसिपी करून बघायची. खायला तितकीच चांगली मऊसूद जाळीदार बनते आणि त्याबरोबर ही चटणी तर अगदी अप्रतिम बनते. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते मला कॉमेंट्स करून सांगायचे. आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचे, प्रत्येकांकडे शेअर करायचे आणि पुन्हा एकदा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर.